येथे साहेबराव पाटोळे यांच्या वतीने धर्मवीर महाकाल कावड यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे पर्यटन नगरी लोणार शहरात स्वागत. भाविक भक्तांना शुद्ध पेयजल व चहा नाश्ता वितरण व्यवस्था याबाबत आमचे लोणार प्रतिनिधी फिरदौस खान पठाण यांनी लोणार येथून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील 4थ्या सोमवारी जगप्रसिद्ध पर्यटन नगरी लोणार शहरात धारतीर्थ येथे धर्मवीर महाकाल कावड यात्रेनिमित्त शिवभक्तांनी कावड यात्रा काढली. या कावड यात्रेचे लोणार शहरात धार चौकात लोणार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी शहरात स्वागत करून कावड यात्रेत सहभागी शिवभक्तांना अल्पोपहार, चहा तसेच शुद्ध पेयजल वितरण केले. लोणार शहरातील धारतीर्थ येथे सोमवारी सकाळी कावड यात्रा शहरात ढोल ताशाच्या व भजनाच्या तालात दाखल झाली. या कावड यात्रेत शहरातील हजारो शिवभक्त सहभागी झाले होते. यावेळी कावड यात्रेतील सहभागी शिवभक्तांनी शिवनामाचा जयघोष केला. त्यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झालेले दिसत होते. पालखी कावडमध्ये शंकर पार्वती, महादेव पिंड, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असा उत्कृष्ट देखावा शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते. शहरात पालखी दाखल होऊन मुख्य मार्गावरून पवित्र पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोणार नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे, ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख सम्मत शेख अहमद, उपनगराध्यक्ष बादशाह खान, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, नगरसेवक संतोष मापारी, माजी शहराध्यक्ष नितीन शिंदे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, माजी नगरसेवक शंकर भेंद्रे, मनीष पाटोळे, शुभम चाटे, किसन बाजळ, भास्कर पाटोळे, सचिन साठे, उमेश घाटोळे, केतन बाजळ यांच्यासह मोठ्या संख्येने लोणार शहरातील शिवभक्त, लहान थोर, अबालवृद्धसह सर्व धर्माचे लोक सहभागी झालेले होते. शहरात शांतता व सुव्यवस्थेकरिता लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण, ट्रॅफिकचे गीते शेजूळ यांनी चोख बंदोबस्त लावलेला होता. लोणार येथून तालुका प्रतिनिधी फिरदौस खान पठाण, लोणार, जिल्हा बुलढाणा.